भारतानं पाकिस्तानची 3 फायटर जेट्स पाडल्याची माहिती मिळतेय। 3 लढाऊ विमानं पाडली गेलेली आहेत, ज्यात F-16 हे अत्यंत अत्याधुनिक विमान मानलं जातं, जे पाकिस्तानला अमेरिकेकडनं मिळालेलं होतं। हे F-16 जेट देखील पाडलं गेल्याचं समजतंय। उर्वरित 2 विमानं सुद्धा पाडली गेल्याची माहिती मिळतेय। जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ला हा पाकिस्तानकडनं केला गेलेला आहे। सातत्यानं जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ले होत असल्याचं समजतंय आणि या ड्रोन हल्ल्यांना सुद्धा अत्यंत प्रभावीपणे परतवून लावलं जातंय। मात्र भारतानं पाकिस्तानची 3 लढाऊ विमानं पाडलेली आहेत। 2 JF-17 आणि 1 F-16 लढाऊ विमान भारतानं पाकिस्तानचं पाडल्याचं समजतंय। या अनुषंगानं भारतानं लाहोरवर सुद्धा आता प्रतिहल्ला केलेला आहे। लाहोरमध्ये कंप्लीट ब्लॅकआउट सध्या करण्यात आल्याचं समजतंय आणि सोबतच भारताकडनं आणखीही अत्यंत आक्रमक असं प्रत्युत्तर दिलं जाण्याची शक्यता वर्तवली जातीये। या सगळ्या घडामोडींच्या सततच्या लाईव्ह अपडेट्स लोकशाही मराठीवर आपण पाहतो आहोत। जैसलमेरमध्ये पाकिस्तानचे ड्रोन हल्ले सुरूच आहेत। भारतानं पाकिस्तानचं F-16, JF-17 अशी 3 विमानं पाडलेली आहेत। जैसलमेरमध्ये ड्रोन हल्ल्यांना सुद्धा चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे। अविनाश देगसकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेतच। अविनाश, पाकिस्तानची 3 लढाऊ विमानं पाडली आहेत भारतीय सैन्यानं। मोठी कामगिरी S-400 सुदर्शन कवच अत्यंत प्रभावी ठरताना दिसतंय। अविनाश, म्हणावं लागेल, कारण पाकिस्तानाकडून देशातील 3 राज्य महत्वाची जम्मू काश्मीर, राजस्थान आणि त्यासोबत गुजरात ह्या 3 राज्यांवर पाकिस्तानकडनं अटॅक करण्यात आलेला आहे। पण आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमने त्यांना भारताने तोडीस तोड उत्तर दिलेलं आहे। पाकिस्तानची ड्रोन पाडण्यासाठी भारताने एअर डिफेन्सचा गनचा वापर केला। तसंच भारतीय सैन्याने पाकिस्तानचं A-16 हे लढाऊ विमान, त्यासोबत भारताने 2 F-17 JF-17 विमानं पाडलेली आहेत। त्यामुळे पाकिस्तानने देखील याची कबुली दिलेली आहे की आमच्याकडची ही 3 विमानं पडलेली आहेत। त्यामुळे भारताने प्रत्युत्तर तोडीस तोड प्रत्युत्तर पाकिस्तानला दिलंय असं म्हणता येईल। आपण युद्धाकडे अत्यंत वेगानं जात आहोत असं गेले काही दिवस म्हणत होतो, पण अविनाश, आताची जी परिस्थिती दिसतीये, युद्धाला सुरुवात झाल्याचं अनेकांचं म्हणणं आहे। त्या दृष्टीनं आता पुढची परिस्थिती तणावपूर्ण बनत चालली आहे की काय असंच दिसतंय, चिघळत चालली आहे की काय असंच दिसतंय। पण भारतीय सैन्याकडनं सुद्धा चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे पाकिस्तानला। लाहोरमध्ये ड्रोननं हल्ला केला गेल्याचं समजतंय, त्याबद्दलची नेमकी काय अपडेट आहे? लाहोरमध्ये तसंच महत्वाची बातमी म्हणजे याला प्रत्युत्तर देताना भारताने लाहोरमध्ये ड्रोन हल्ला केला। पण आता एक महत्वाची बातमी येते की 5 पंतप्रधानांचा अमेरिकेच्या परराष्ट्र प्रधानांना फोन गेलेला आहे आणि तसंच भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करण्यासाठी अमेरिकेचे प्रयत्न आता सुरू झालेले आहेत। तरी पण ही याची अपडेट येतच राहील। पण त्याच्यासोबत लाहोरमध्ये भारताचा अटॅक हा फार महत्वाचा आहे। जर युद्धाला तोडीसतोड उत्तर द्यायचं असेल, पाकिस्तानला तोडीसतोड उत्तर द्यायचं असेल, या पद्धतीने तुम्हाला पुन्हा ज्या पद्धतीने सकाळी जे अटॅक ज्या पद्धतीने झालेले आहेत, त्याच पद्धतीने भारताला आता पाकिस्तानला उत्तर देण्यासाठी या ड्रोन अटॅक करणं किंवा डायरेक्ट अटॅक करणं गरजेचं आहे। नक्कीच आपण या संदर्भातले अपडेट्स घेतच राहू। अविनाश, धन्यवाद आपण जी माहिती दिली त्याबद्दल। पाकिस्तानच्या सगळ्या हल्ल्यांना भारतीय सैन्याकडनं चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे। प्रतिहल्ला करत हे प्रत्युत्तर दिलं जात आहे। पाकिस्तानचं F-16 हे लढाऊ विमान भारतानं जैसलमेरमध्ये पाडल्याचं समजतंय। याशिवाय 2 JF-17 ही विमानं सुद्धा पाकिस्तानची भारतानं पाडलेली आहेत। S-400 सुदर्शन चक्र हे जे डिफेन्स सिस्टीम आहे अत्यंत प्रभावी सध्या ठरताना दिसतंय। आताच्या घडीची अत्यंत महत्वाची मोठी घडामोड आपण पाहतो आहोत सध्या स्क्रीनवर। पाकिस्तानकडनं जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि त्यासोबतच गुजरातचा सीमावर्ती भाग या सगळ्या भागांना टार्गेट केलं जात असल्याचं समजतंय। पण हे सगळे हल्ले भारतीय सैन्याकडनं, भारतीय वायुदलाकडनं अत्यंत प्रभावीपणे हाणून पाडले जात आहेत। राजस्थानच्या जैसलमेरमध्ये खास करून अत्यंत आक्रमकपणे पाकिस्ताननं ड्रोननं हल्ला करण्याचा प्रयत्न केलेला होता, पण हा हल्ला भारतीय सैन्य दलानं सोबतच वायुदलानं हाणून पाडलेला आहे आणि प्रत्युत्तरादाखल जो प्रतिहल्ला केला गेलेला होता भारतीय सैन्याकडनं, त्यामध्ये पाकिस्तानची एकूण 3 फायटर जेट्स पाडण्यामध्ये भारतीय सैन्याला यश मिळालेलं आहे। एक F-16 आणि 2 JF-17 ही फायटर जेट्स भारतीय सैन्यानं पाडलेली आहेत
त्यानं नष्ट केलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.